गुड मॉर्निंग गाईज, आर.जे. सागर ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत सिंहगडावर. तर आपण सिंहगडावरती गेल्यावरती आपण गडाची माहिती घेऊ आणि मी तुम्हाला पूर्ण सिंहगड दाखवतो. मास्क काढ की सिंहगडाची उंची समुद्र तटपासून जवळजवळ 4400 फूट आहे. सिंहगड किल्ला हा महाराष्ट्रात येतो, पुणे जिल्ह्यामध्ये. पुणे जिल्ह्यातून स्वारगेटपासून बस लागते 50 नंबर. त्या तिथून स्वारगेटपासून जवळजवळ 35 किलोमीटर अंतर आहे सिंहगडाचं. तर तुम्ही किल्ला चढताना पायथ्यापाशी एक शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, छोटीशी मंदिर आहे. ओके. फायनली आपण किल्ल्यावरती आलो आहोत. किल्ल्यावरून निसर्गमय दृश्य असं दिसतं पूर्ण 4400 फुटावरून. सकाळचं वातावरण असल्यामुळे ते अजून छान दिसतं. बस आपण आलेलो आहे, एवढंच राहिलेलं आहे आता गड. मग आपण सिंहगडावरती जवळ किल्ला चढताना पहिला दरवाजा लागतो, पहिला भुज आहे हा. अंदर चले जाना. एक नंबर. अबे देखोगे सरक सरक. दुसरा दरवाजा आहे. इथून सरळ आतमध्ये गेल्यावर डावीकडे घोड्याची पाका आहे. डाव्या साईडला थोडंसं पुढे गेल्यावर आणि
इथे घोड्याची बागा आहे, जे पहिल्या जमान्यात इथे घोडे बिडे दिन असे सर्व साहित्य इथे ठेवत होते त्या साईडला. आणि हे जे हालत भरपूर बेकारच आहे घोड्याची बागा. सर्व साईडलाच रस्ता आहे. हा तोफखाना पहिल्या जमान्यातील तोफखाना आहे. ते पहिला गोळा बारूद इत्यादी साहित्य ठेवलं जात होतं आणि हाताने पण ठेवलं जात होतं. हा आहे तोफखाना आहे पहिल्या जमान्यातला. भरपूर जुन्या जमान्यातली तोफ आहे. काही माणसं हिला नागिन तोफ पण म्हणतात, पण ही नागिन तोफ नाही आहे. ही भरपूर जुनी तोफ आहे. एक अजूनसुद्धा जपून ठेवण्यात आलेली आहे आणि अजूनपर्यंत हिला काही झालेलं नाही आहे. भरपूर मोठी आणि विशाल आहे. तिथे प्रचंड गर्दी असल्यामुळे बरोबर ती व्हिडिओ आणि फोटो पण करता नाही आले. आणि डाव्या साईडला आपल्याला एक सूचना फलक पण दिसेल. हा सूचना फलक आहे. तो उभे राहू नये म्हणून. आणि थोडंच पुढे गेल्यावरती छत्रपती तानाजी मालुसरे यांची समाधी आहे आणि तिथे एक आजोबा आहे की तानाजी मालुसरे यांची संपूर्ण माहिती देतात आणि गडाविषयी माहिती देतात. ज्योती उतार ज्योती. एक मिनिट. स्वराज्याचं तोरण म्हटलं तर महाराजांनी वयाच्या 16 वर्षी स्वराज्याचं तोरण बांधून प्रचंड गडाला नाव तोरणात गड ठेवलं. कुडुंबादेवीचा डोंगर असणारा त्या गडाला नाव महाराजांनी राजगड असं संबोध केले गेले. आणि राजगड अतिशय सुंदर किल्ला होता, अतिशय सुंदर किल्ला होता. म्हणून आपल्या आऊसाहेबांना मासाहेब जाऊन ती एक राजधानी करून घेतली. आणि समोरच असणारा हा कोंढाणा तो अतिशय बलदंड असा गजासारखा पुणे जहागिरी प्रांतावरती जहागिरीवर असताना शहाजीराजे वेळीच या जहागिरीवरती होते. परंतु काही काळ अदलबदल होत गेल्यानंतर काही काळानं 1636मध्ये निजामशाही नष्ट झाली. 1636मध्ये निजामशाही नष्ट झाली आणि शहाजीराजे पस्तवले. नंतर एक पदर पसरून नोकरी मागावं लागली, चाकरी मागावं लागली आणि ती आदिलशाच्या दरबारात जाऊन ती नोकरी आणि चाकरी पत्करली. आणि त्या ठिकाणी जाऊन स्वस्त अशा प्रकारे भिन्न असताना
स्वराज्य निर्माण करत असताना, त्याचं प्रबोधन करत असताना आपल्या छत्रपती राजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि त्याची एक सभा भरवली आणि त्या ठिकाणी तोरण्यागडावरती स्वराज्याचा भगवा फडकवला आणि एकेकाळी राजगड ही राजधानी करून घेतली आणि त्यामध्ये असणारा दिलेर खान, असणारा मिर्झा राजा जयसिंगाच्या 1665 मध्ये शहाजीराजांना कैद झालं आणि महाराजांनी 23 किल्ले औरंगजेबास बक्षीसपत्र गेले. तेच बक्षीसपत्रामधला हा कोंढाणा किल्ला अतिशय बळकट किल्ला होता आणि एक स्वराज्याची जखम होती, स्वराज्यावर आलेलं संकट होतं. तेच मिळून हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा आणि महान वीर रत्न तानाजी मालुसरेंची इच्छा. दिनांक शुक्रवार दिनांक 4 फेब्रुवारी सन 1670 साली तानाजी मालुसरे यांनी गडकोंढाणा आणि मोगलांचा किल्लेदार औरंगजेबचा सरदार उदयभान राठोड यांच्यापासून तानाजी मालुसरेने यशवंता घोरपडे बंधू होते आणि यशवंता घोरपडे बंधूपासून तानाजी मालुसरेने वानरासारखं मावळे द्रोणागिरीचा कडा चढून वानरासारखे सैन्य घेऊन एकट्या तानाजी मालुसरेनं 500 राजपूत कापला आणि कलावंतिनीच्या बुर्जावरती पाठीमागे लढाई झाली. कारण ही बाजू मोकळी होती, इकडली बाजू मोकळी होती. या बाजूला लढताना सूर्याजीला आतून सोडला आणि तो सूर्याजीनं जाऊन कल्याणराजा उघडला आणि कल्याणराजांनी सैन्य घेऊन शेलार मामा 80 वर्षाचा शेलार मामा आत आला आणि त्यावेळेला तानाजी मालुसरेने उदयफानाने सब वार केले. मागचा पुढचा विचार केला नाही आणि तानाजी मालुसरेने उदयफानानं 80 वार केले. इंच धकमा अंगा आला आणि रक्ताने वीर न्हालेला म्हणून शेलार मामा होता संगतीला आणि तानाजी मालुसरे लढता या ठिकाणी रक्ताच्या थोड्या धारार कीर्ती पडली आणि उदयफानाचा वार झाला आणि तानाजी मालुसरे स्वराज्यातला श्वास सोडला. सूर्याजी म्हणतो, मावळे का पळतायत? पहाट झाली होती आणि पहाटीच्या चांदण्या सूर्याजी परतीच्या दोराला गेला आणि परतीचा दोर कापून हातातल्या तलवारीनं दोर कापला आणि सूर्याजी म्हणाला, अरे हिजड्यांनो, पळताय कशाला? पाठीमागे फिरा, आपला बाप रक्ताच्या थवळ्यात मरून पडलाय. मी परतीचे दोर किंवा कापून टाकले गेले. अरे 60 मावळा दरीत कोसळून मेला. हे दुःख स्वराज्यावर पुन्हा संकट आलं आणि शेलार मामानं घेतला उड्डाणाला आणि तो उदयभान तानाजी मालुसरेच्या छातीमध्ये लाथ मारून स्वराज्याचा हिरवा झेंडा फडकतो. धावत सूर्याजी उदयभान कल्याणराजांनी पळण्याचा प्रयत्न करत असताना त्याला एकच शब्द कानी आला, त्या शेलार मामाचा एकच शब्द कानी आला आणि शेलार मामा म्हणाले, हिजड्याच्या औलादी थांब, माझ्या रक्तात पडलेल्या मुलाला तू स्वराज छातीमध्ये लात मारून निघाला असेल, हिम्मत कर. माझ्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यावरती मामानं घेतलं उड्डाणाला आणि डाव खेळू लागला उदयभान आणि मामानं घेतलं उड्डाणाला आणि दात खाऊन केलं वाराला. तेव्हा उभा चिरला उदयभानाला स्वराज्याचा भगवा फडकला आणि तानाजी मालुसरेच्या रक्तानं स्वराज्याचा भगवा फडकला. तानाजी मालुसरेच्या रक्तानं शिवगड न्हाला आणि मग जिजाऊंना माहिती मिळाली राजगडाला आणि राजगडावरनं जिजाऊ म्हणते, शिवा पहा बाळ, माझा लाडका कोंढाणा सैर झाला आणि स्वराज्याचा भगवा फडकला. म्हणून महाराज म्हणाले गेले, महाराज राजगडाला आनंद झाला, पण गडावरती हत्तीसारखा सिंहासारखा ताना गेला आणि तानाजी शिवसूर्याच्या जाळावरती या ठिकाणी महाराजांनी म्हटलं गेलं, माझा एक गड गेला आणि एक गड आला आणि एक गड गेला आणि म्हणून महाराज म्हणाले, माझा गड आला पण तानाजी मालुसरे यांचं स्मारक बांधलेलं आहे, फोटो टाकले आणि मावळ्यांच्या मूर्त्या बांधलेल्या आहेत. त्याशिवाय ते काय आता दाखवण्यासाठी आणि इथून थोडंच पुढे गेल्यावरती 4था भुज लागतो आपल्याला.
किती आहे किंवा आपल्याकडे त्यांच्याकडे किती म्हणजे आराम किती होतं आराम दारू गोळी त्यांच्याकडे असतं सामान सारखं तरी जिंकत नाही म्हणतात शंका आहे शंका आहे गडावरती आल्यावरती पूर्ण हे असं दृश्य आहे. तिथे सिंहगड आणि कलावंती बुरुज पण आहे सरळ गडावरती. आज रविवार असल्यामुळे भरपूर प्रमाणात गर्दी आहे गडावर. गडावरून ते असं पुढे गेल्यावरती गडावरचा पूर्ण रंगमंच आहे. गडावरून छोटे छोटे घरं आणि बारके बारके गाव पण दिसत आहेत. मैं बैठ गया खींचो मैं खींचता हूँ खींच रही मैं खींच रहा हूँ अबे मार देगा ये गडावरून थोडं फुल्यावरती हा गडाचा रंगमंच आहे. पर्यटकांची पण प्रचंड गर्दी आहे. अरे कृष्णा आणि यश यश आहे कृष्णा कुठे गेला रे काय माहित. खाली बस ना त्याच्यावर बसून काढ. आणि थोडंच पुढे आल्यावरती आपल्याला एक छोटंसं तलाव दिसतं आणि साईडला दूरध्वनी कार्यालय आहे. इथे वन विभागांचं कार्यालय आहे हे. आता आपण आलो आहोत कल्याणच्या दरवाजापाशी. कल्याणचा भुज आहे हा. दुसरा भुज आहे कल्याणचा. आपण जातो कल्याणच्या दरवाजापाशी. हा कल्याणचा दरवाजा आहे लालचा आणि इथून चौर दरवाजा पण होता. अजून बांधकाम जसंच्या तसं आहे. कल्याणचा दरवाजा आहे.
विहीरचा शेवट आहे आणि इथून पुढेच गेल्यावरती पहिल्या जमान्यातली विहीर आहे. ही जुन्या काळातली सगळ्यात जुनी विहीर आहे. अजूनपर्यंत याचं पाणी आटलेलं नाही आहे. याचं पाणी कधीसुद्धा नाही आटत. उन्हाळा असू दे, 12 महिने पाणी असतं. तेच अमृतेश्वरचं मंदिर आहे हे. अमृतेश्वरचं सगळ्यात जुनं मंदिर. सिंहगडापासून आल्यानंतर थोडं खंडेनी म्हणून एक धरण आहे. त्या धरणाचं हे दृश्य आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सागर ब्लॉग